जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वारि वाचा, गमो पंथानंत या राघवाचा। जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्यातर्फे सर्वांना सादर जय रघुवीर आणि सप्रेम नमस्कार। श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या आत्माराम नावाच्या ग्रंथाचा आपण थोडासा विचार करतो आहोत। त्याग निरूपण, माया निरूपण, वैराग्य निरूपण, साधन निरूपण आणि स्वानुभव निरूपण अशा त्याग निरूपण, माया निरूपण, ब्रह्म निरूपण, साधन निरूपण, स्वानुभव निरूपण अशा एकूण 5 समासांचा आपण जरी विचार करू शकलो नाही तरी त्यातला एक समास आपण जरी पूर्ण केला या आपल्याला मिळालेल्या कालावधीमध्ये, हनुमान जयंती आणि त्यानंतर सद्गुरू भगवान श्रीधर स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत आपण बोलायचंय, तरी हा एक समास आपल्याला पूर्ण आत्माराम नित्य वाचायला प्रेरणा देणारा ठरेल। हा कार्यक्रम आपल्याला आत्माराम वाचायला आणि आत्मसात करायला प्रेरणा द्यायला देणारा ठरणं हेच आपल्या या प्रवचनाचं मुख्य ध्येय आहे। आपण सगळे चिंतनशील आहोत, विचार करणारे आहोत, त्यामुळे एवढंच जरी आपल्याला विचार मिळाला प्रवचनाच्या निमित्तानं तरी आपण त्याचं अनुभवात रूपांतर करण्या इतकं सामर्थ्य बाळगून आहोत। म्हणून सर्व श्रोत्यांना मी विनंती करेन की आपण दासबोध वाचत असाल, मनाचे श्लोक वाचत असाल, त्याबरोबर रोज आत्मारामही वाचावा। परिणाम आपल्या अनुभवाचा आपण गांभीर्याने विचार करायला लागतो। खरोखर मनुष्य हा विचार करत नाही की ज्यामुळं तो आहे त्यालाच तो वेळ देत नाहीये। एक राजा होता आणि रस्त्याने फिरता फिरता गावाच्या बाहेर आला, त्याला एक साधू दिसला, एका झाडाखाली बसला होता आणि मातीशी खेळत होता, मातीचे गोळे झेलत होता। राजाला वाटलं बिचाऱ्या या साधूला काही खायला प्यायला नाहीये, निवारा नाहीये, वस्त्रही अगदी साध्या लंगोटीवर बसलाय, काही नाहीये बिचाऱ्याजवळ। म्हणून थोडा मोठेपणाचा वाढून राजा म्हणाला, हो साधू महाराज, तुमची व्यवस्था मी माझ्या राजवाड्यात करतो, येता का माझ्या इथे महालात राहायला? साधू नको म्हणाला, नाही नाही चला, तुमची उत्तम खाणं पिणं, उत्तम झोपणं, सगळी व्यवस्था उत्तम करतो मी, चला। ते म्हणाले, राजा मी तुझ्याजवळ 4 अटी घातल्या तर येऊ चालेल का? तर मी येतो, तू जर 4 अटी पूर्ण करणार असशील तर। राजा म्हणाला, कुठल्या अटी? पहिली अट, माझ्याजवळ तू 24 तास राहायचं, तर तुझं माझ्यावर प्रेम आहे असं मी समजेन ना। दुसरं, मी जेवण करीन पण तू जेवायचं नाहीस। तिसरं, मी झोप काढीन पण तू जागत उभं राहायचंस तिथं। आणि चौथं, मी तिथले अलंकार, उत्तम वस्त्र प्रावरण धारण करीन पण तू मात्र काही कपडा न घालता माझ्या शेजारी उभं राहायचं, एक साधं वस्त्र धारण करू। राजा थोडा रागावला, हसायला लागला। तो म्हणला, साधू महाराज काय समजताय तुम्ही स्वतःला? असं कोणीतरी तुमच्याकरता करील का? आणि मी तर राजा आहे। साधू महाराज म्हणाले, बाळा जा घरी, या जगाचा राजा असं प्रत्येकाकरता करतोय। आपण झोपतो पण आपल्या शरीरातला जो आत्मा आहे म्हणजे चैतन्य आहे ते कधी झोपत नाही, त्याची प्रेरणा शरीराला सुरू असते।
म्हणून अन्नपचन सुरू असतं, श्वासोश्वास सुरू असते, तो जागा असतो. आपण झोपतो, देहाला मी समजणारा जीव झोपतो, पण आत्मा नाही झोपत. तो आत्माराम जागा आहे. आपण विषयांचे उपभोग घेतो, पण तो नाही विषयांचे उपभोग घेत. तो आपल्याला शक्ती देतो, उपद्रष्टा आणि अनुमंता. तो त्या भोगांचा साक्षी होतो, पण तो स्वतः भोग घेत नाही. आपण झोपतो, तो जागा. आपण जेवतो, तो नाही जेवत. आपण अंगावर वस्त्र प्रावरण धारण करतो, पण तो त्यातली एकही गोष्ट स्वीकारत नाही. 24 तास आपल्या जवळ असतो. कळलं का राजा तुला? या जगाचा चालक, मालक आणि पालक असणारा जो राजा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक ज्याला म्हणतात, तो मला अंतर्बाह्य सांभाळत असताना मी तुझ्या एवढ्याशा महालात कशाला येऊ रे? तो साधू आम्हाला शिकवतोय. अंगावरच्या वस्त्रांनी, उत्तमोत्तम भोगानी आपण सुखी नाही आहोत. ते आत्मतत्व, तो आत्माराम शरीरात विराजमान आहे, म्हणून आपण सुखी आहोत. म्हणून त्याच्याकरता थोडा वेळ द्या, त्याची ओळख होण्याकरता. आणि याकरता नको त्या ओळखीत जे आपण अडकलोय, नको त्या गोष्टीला प्रमाणापेक्षा माझं समजतोय, त्यातून थोडे बाहेर या. याकरता ही ओवी आहे. अलीकडच्या ओवीमध्ये समर्थांनी नीट श्रवण कर सांगितलं. चातक पक्षी वरच्यावरी, चंचू फसरून थेंबुटा धरी, जीवन सकळही अभ्येरी, कुमंडळीचे तैसा शब्द वर्षाव होता, असोने द्यावी वेग्रता. श्रवणपुटी सामाविता मनन करावे, लागवेग जाणून शब्दाचा, आवाका पहावा मनाचा, शब्दा आतील गर्भाचा साठावा घ्यावा. असं सांगून आता खूप महत्वाचा मुद्दा सांगतात. ज्या प्रपंचाच्या कारणाने तू मला परमार्थाला वेळ नाही म्हणतोयस, त्या प्रपंचात तू कोणाचा कोण आहेस? अरे तू कोण कोणाचा, कोठो नियालासी कैचा, परे मरे मरे गरे धनी रे धसा. अरे तू कोण कोणाचा, कोठून आलासी कैचा, ऐसा विचार पूर्वीचा घेई बापा. अरे बाबा, तू कर्तव्य म्हणून या प्रपंचात आहेस का आसक्ती म्हणून आहेस? एकदा ठरव. आसक्ती म्हणून जर असशील तर परिणाम एकच आहे, पुन्हा पुन्हा जन्म मरण, पापाचा परिणाम नरक, पुण्याचा परिणाम स्वर्ग, पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा पाप, नरक, पुण्य, स्वर्ग, पुन्हा मनुष्याचा जन्म. या संसार चक्रामध्ये अडकून राहायचंय का तुला आत्मज्ञानी व्हायचंय, आत्मसमाधानी, पूर्ण असं समाधान तुला व्हावं असं वाटतं का? आणि वाटत असेल तर याचा विचार कर. अरे तू कोण कोणाचा. आपण अनेकदा अनेक वक्त्यांकडून ही कथा ऐकली असेल. श्रीमद भागवतामध्ये कथा येते. रहुगण नावाचा राजा कलकत्त्याला कपिलांचं नाव ऐकलं आणि तिकडे चालला होता. याने आपल्या राज्याचा, राजसुखांचा भरपूर उपभोग घेतला आणि त्याला कुठून तरी कळलं की आत्मज्ञानाशिवाय जीवनाला समर्पकता नाही, समाधान नाही, आनंद नाही. आणि हे आत्मज्ञान देणारे कोण आहेत? तर संत आहेत. म्हणून तो कलकत्त्याला निघालेला आहे. ज्या पालखीमध्ये तो बसलाय त्या पालखीला उचलायला 4 जण आहेत. त्याला भोई म्हणतात. खांद्यावर बसून चाललाय, पालखीमध्ये बसला, मेण्यामध्ये बसला आणि चाललाय. प्रसंग डोळ्यासमोर येऊ द्या. तो कुठला राजा आहे? तर पाकिस्तान मधलं पंजाब, भारतातलं पंजाब दोन्ही एकत्र केल्यानंतर त्यावेळेचं त्याचं नाव आहे त्या देशाचं सिंधू सव्वीर देश. पंजाब किंवा सिंधू सव्वीर देश. इथला राजा चाललाय कपिलांकडे, श्री गुरूंकडे, संतांकडे आत्मज्ञान प्राप्त करायला. 4 भोई आहेत खांद्यावरती पालखी वाहणारे. आणि अचानक त्यातल्या एकाचं पोट बिघडलं.
5व्या स्कंधात ही कथा येते भागवतातल्या. आणि अचानक बिघडलं. बरं असं आहे की 4 जण लागतात त्या पालखी उचलायला. काही काही ठिकाणं अशी आहेत की 4शिवाय भागत नाही. म्हणून अचानक कुणाला बोलवायचं म्हणून एक लुंगी लावलेला, गळ्यात जानवं, दाढी जटा वाढलेला एक कोणीतरी असा धडधाकट असा साधू दिसला. त्याला बोलव, इकडे रे, उचल, कामगार चाल. ते कोण होते तर अंगिरस गोत्रामध्ये जन्माला आलेले भरत नावाचे एक संत सत्पुरुष होते. त्यांच्या काही न बोलण्याचा परिणाम लोकांनी त्यांना मूर्ख म्हणायला सुरुवात केली होती. मूर्ख भरत उर्फ जड भरत. आणि असे जड भरत आले, पालखी उचलली. कशाला नाही म्हणायचंच नाही हो, कधी नाही म्हणलं नाही. प्रपंचात जे कर्तव्य असेल, जे समोर असेल, जे धर्माने सांगितलं असेल ते लगेच नो चॉईस. बर, येस येस अँड फादर ऑलवेज येस, असं त्या फ्रान्स मध्ये होऊन गेलेल्या सॅन फ्रान्सिस्कोचं वचन आहे. येस, लगेच उचलली पालखी, चालायला सुरुवात केली. अर्थात ते शांतपणानं चालत होते. आपल्या पायाखाली काही किडा, मुंगी, श्वापद मरू नये. काही एखादी एवढीशी मुंगी असते, आपण पाय देतो मरून जाते, आपण पुढे जातो. काय आपल्या देहाचा उपयोग नाही, निदान उपद्रव तरी नको. संतांच्या अनेक गुणांपैकी एक गुण, त्यांचं उपद्रव मूल्य 0 असतं आणि उपयोग मूल्य 100% असतं. मी नेहमी सांगतो, गुरुजनांकडून ऐकलेलंच सांगतो, तुळस जशी 24 तास ऑक्सिजन देते आणि पोल्युशन कमी करते, तसे संत समाजातल्या दुर्विचारांचं प्रदूषण कमी करणारे असतात. अतिशय पवित्र असा तो देह असतो. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत. तुकोबा म्हणाले, कसे असतात संत? चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही अन्य कोणी अंग. अत्यंत आनंद. कसे असतील तुकोबा, कसे ज्ञानोबा वावरले असतील, माझे समर्थ कसे जगामध्ये वावरले असतील, कसे गोंदवलेकर महाराज, कसे स्वामी समर्थ, कसे समर्थ सद्गुरु गजानन महाराज कसे वावरले असतील. जगाच्या कल्याणाची चिंता घेऊनच ते देह वावरत होते हो. असे जडभरत चाललेत. पायाखाली मुंगी मरू नये, एखादा कीटक मरू नये, असे चाललेत. असे 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 त्याचा परिणाम जे 3 जण बाकीचे होते राजाची पालखी उचलणारे, त्यांचं यांचं काही जमेना. ते मागं पुढं व्हायला लागलं. त्यांनी ओरडा करून पाहिलं, हे नीट चाल, राजाच्या थोर आपल्याला पगार देणार आहे, तेव्हा नीट चाल. यांच्यावर काही परिणाम नाही. राजाची पालखी उचलायला मला सांगितली, उचलली. आता तुम्ही ऍडजस्ट करायला पाहिजे खरं वास्तविक, कारण ही माझी ड्युटी नव्हती. पण ठीक आहे, हे काही बोलले नाहीत, पण आपलं वागणं त्यांनी सोडलं नाही. कारण शेवटी राजाचा विचार करताना इतर प्राण्यांना मी मारत जायचंय का? थोडा वेळ झाला आणि राजांनी पालखी थांबवायला सांगितली. पालखीतून खाली उतरला. पालखी खाली ठेवा. आपल्या कमरेची तलवार जी होती ती विकोषित केली, हातामध्ये घेतली आणि या जडभरताच्या हनवटीला लावली आणि सांगितलं, कोण आहेस रे तू? तुला ऐन वेळेला आमचा मनुष्य जो भोई होता त्याचं पोट बिघडलं म्हणून ऐन वेळेला मी तुला इथे या नोकरीला ठेवलं. इतकी पगाराची, इतकी सन्मानाची नोकरी, माझी पालखी उचलणं, राजाची पालखी उचलणं, असं असताना तू जबाबदारीनं काम करण्याऐवजी बेजबाबदारपणानं चालतोस. केवढा मला त्रास झाला. कोण आहेस तू? नाव काय तुझं? शुकदेव सांगतात, राजा परीक्षितीशी बोलतायत. ही कथा शुकदेव राजाला सांगतात. अत्यंत शांत असणाऱ्या त्या महापुरुषानं काही उत्तर नसतं दिलं तरी परमात्म्याने त्यांचं रक्षण केलं असतं. पण जडभरत पहिल्यांदा आयुष्यात बोलले, पण काय प्रगल्भ बोलले. ऐक राजा, रहुगणाशी बोलतात ते, या जगातला सगळ्यात अवघड प्रश्न विचारतोयस रे. किती अवघड प्रश्न आहे.
काय अवघड आहे त्यात? सोपा तर प्रश्न आहे. मूर्ख कुठला? नाव काय तुझं एवढं कळत नाही? कोण तू? जड भरत म्हणाले, राजा हा प्रश्न मी तुला विचारू? त्यात काय? मी सांगतो, मी सिंधू सव्वीर देशाचा राजा रहुगण. आता तू तुझं नाव सांग. राजा, एवढं मोठं पालुपद लावलंस, मी सिंधू सव्वीर देशाचा राजा रहुगण, यातलं तुझं नाव काय? तोच प्रश्न समर्थ इथे विचारतात. अरे तू कोण कोणाचा, कोठून आलासी कैचा? मनुष्य आयुष्यभर आपल्याला मिळालेल्या जबाबदारीलाच आपलं स्वरूप समजतो. राजा, सिंधू सव्वीर देशाचा राजा नव्हतास तरी तू होतास ना? राजाच्या लक्षात आलं, राखेच्या खालचा निखारा जसा ओळखता येत नाही, तसा सर्वसामान्यांच्या मध्ये दडलेला सत्पुरुष ओळखता येत नाही. समर्थ म्हणाले, जो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सांगे, ज्याचे अंतरी ज्ञान जागे. सत्पुरुष असे असतात, तुमच्या माझ्यामध्ये वावरतात, पण अखंड आत्मारामाचं चिंतन करत असतात. प्रपंचातली जबाबदारी कर्तव्य म्हणून जी असेल ती करत असतील, अखंड ज्ञान जाग असतं. क्वचित प्रसंगी ते बोलतात. सारखं बोलून दाखवण्याकरता सुद्धा बहिर्मुख व्हावंच लागतं. तेवढी बहिर्मुखता त्यांना नको असते. आणि राजानं क्षमा मागितली. सांगितलं, महाराज तुम्हीच सांगा मी कोण. राजा, सिंधू सव्वीर देशाचा राजा ही तुला मिळालेली जबाबदारी आहे, ती उपाधी आहे, ते तुझं कर्तव्य आहे, ते तू नाही आहेस. काही वर्षापूर्वी तुला जबाबदारी मिळाली, काही वर्षानंतर ती संपेल जबाबदारी. तू तुझ्या मुलाबाळांना कुणाला योग्य त्या लोकांना देशील, पण तरी तू असशील. तू म्हणला, महाराज मग मी रहुगण एवढं तर म्हणू? वेड्या, अरे रहुगण हे तुझं नाव कोणी ठेवलं? आई वडिलांनी, आत्तेनी, अजून कोणी मोठ्या लोकांनी ठेवलं? ते का ठेवलं? तर तुला हाक मारायला लोकांना सोपं जावं आणि तुला हाक मारली हे तुला कळावं म्हणून. नाव ही सोय आहे, हे तुझं नाव नाहीये. हे तुला संबोधित करण्याकरता एखादं लेबल लावतात. माऊली म्हणाली, ठेविलिया नामासी ओ देत उठे. लहानपणापासून त्या नावाला ओ द्यायची आपल्याला सवय लागलेली असते. बँकेच्या खाते पुस्तकावर टाकायला, शाळेत घालायला, नाव शाळेत घातलं म्हणतो ना. प्रपंचाच्या खेळात सामील होण्यापुरती ती व्यवस्था आहे, ते तुझं नाव नाहीये. गाढ झोप लागल्यावर मी कोण आहे कळतं का? स्वप्नामध्ये कळेल, पण गाढ झोप लागल्यावर मी रहुगण आहे, गावाचा, देशाचा, मी स्त्री आहे का मी पुरुष आहे, याचा काही बोध होतो का आपल्याला? आणि जेव्हा होतो तेव्हा गाढ झोप असते का? आता उरला फक्त मी. आता मी हे सर्वनाम आहे, हे सगळ्यांचंच नाव. प्रत्येक जण म्हणतो मी. म्हणून तू म्हणून कोणी नाहीच आहेस. या लोकी धनवंत मी, प्रबल मी, सर्वज्ञ मी, श्रेष्ठ मी, ज्ञाता मी, नरनाथ मी, विबुध मी, स्वानंद मी, धीर मी, भोक्ता मीच, सुजाण मी, चतुर मी, विद्याब्धी मी, शूर मी. मी हेच कळे परंतु न कळे, कोठील मी, कोण मी. मी ही आपल्या बुद्धीमध्ये होणारी आत्मारामाची फक्त प्रेरणा आहे. प्रेरणा म्हणजे सुद्धा मी नाही. त्या प्रेरणेला आम्ही अनेक लेबल चिकटवत जातो. मी पहिल्यांदा, वास्तविक मी काहीच नाहीये. सगळ्यांच्या देहातलं चैतन्य आणि देह नाहीये तरी आकाशामध्ये असणारं आणि या पंचमहाभूताला पोटात ठेवणारं असं सर्वगामी चैतन्य, अतती इति आत्मा, ते आत्मचैतन्य सर्वत्र सदा समान विराजमान आहे. ते
प्रकट झालं काय आणि नाही प्रकट झालं काय, इंद्रिय गोचर झालं काय आणि इंद्रिय गोचर नाही झालं काय, ते आहेच. आणि ते मी आहे हे जेव्हा मीला कळतं, तो कल्पित मी जेव्हा आत्मारामामध्ये विरून जातो, तेव्हा जे होतं त्याला आत्मज्ञान असं म्हणतात. तेथ जोय होय जे होय तया नाव सुख. म्हणून समर्थ सांगतात, अरे तू कोण कोणाचा, कुठून आला असं कैचा, ऐसा विचार पूर्वीचा घेई बापा. अरे ता त्वा जन्मांतर घेतले. जीव म्हणून जो कोणी तू आहेस ना, तू कर्तव्य या नात्याने प्रारब्ध भोगायला आणि आत्मज्ञान करवून घ्यायला या देहामध्ये आलेला आहेस. काय मानुतोसी आपुले, ऐसे तुवा विचारिले पाहिजे. आता जन्मांतर घेतलं म्हणजे एका जन्मातून दुसऱ्या जन्मात, दुसऱ्यातून तिसऱ्या. मनुष्य तर देह फक्त प्रारब्ध भोगण्याकरता, आणि मनुष्याचा देह प्रारब्ध भोगता भोगता क्रियमाणाद्वारे आत्मज्ञान साधण्याकरता. म्हणून या देहामध्ये प्रपंच कर्तव्य म्हणून करायचा आणि परमार्थ प्रेमाने करायचा. श्रोते हो, समर्थ पुढच्या ओवीत सांगतात, येथे तुझे काहीच नाही, भुलला आहेसी काही, सुकोनी आलासी जाई जेथीचा तेथे. राजा, तुझा म्हणून काही नाहीये रे. गेल्या जन्मी वेगळे आई वडील, पुढच्या जन्मी वेगळे आई वडील, त्याच्या पुढच्या जन्मी अजून वेगळे आई वडील, स्त्री पुत्र मित्र होती लक्षानुलक्ष. तुझे सुद्धा देह लाखो झाले आतापर्यंत. प्रवासी होत आपण, प्रारब्धाचं गाठोड पाठीवरती घेऊन आले. आणि आपण जन्माला आलो की लवकर लगेच येत नाही. विमानतळावरती 3 नंबरच्या पट्ट्यावर येईल, 5व्या नंबरच्या पट्ट्यावर येईल, मग आपण तिथे जाऊन घेतो ना. तसे जन्माला आल्यानंतर आपण आपलं प्रारब्धाची बॅग बरोबर घेऊन वावरतो. नवीन नवीन काही त्या बॅगेत भरतो आणि बॅगेतलं जुनं जे वापरायला आले ते वापरून टाकतो. असा एकूण प्रवास चालू आहे आपला. प्रवासी आहोत आपण, पृथ्वीवरचे कायमचे नाही. आपण कुठले आहोत त्याची ओवी पुढची आहे. याचा विचार उद्याच्या निरूपणामध्ये करूया. इथेच थांबतो. सर्वांना सप्रेम अभिवादन. पुन्हा बोलतो, एक समाज जरी आपण या सुट्टीमध्ये पाहिला, या लॉकडाऊन मध्ये जरी पाहिला, तरी बाकीचे 4 समास आपण वाचत असालच. मी काही आपल्याला शिकवित नाही, शिकवण्याचा अधिकार मला नाही, पण सुचवण्याचा अधिकार प्रवचनकार या नात्याने जरूर आहे. आपण आत्माराम शांतपणानं अभ्यासा, वाचा. खूप छान असा आदरणीय के.व्ही. बेलसरे, बाबा बेलसरे यांनी लिहिलेला आहे. सज्जनगडावरती भास्कर बुवा रामदासी नावाचे होऊन गेले. तोही आत्माराम खूप छान मिळतो. म्हणजे ओवीचा अर्थ आदरणीय बाबासाहेब बेलसरे यांनी पण लिहिलाय, त्यानंतर भास्कर बुवांनी पण लिहिलाय. कल्याण सेवक महाराज नावाचे फार मोठे सत्पुरुष होऊन गेले, जे पुढे कुर्तकोटी महाराजांचे अनुग्रहित झाले आणि पुढे शंकेश्वरचे शंकराचार्य होते. कल्याण सेवक महाराज सज्जनगडावर खूप वर्ष राहिले. त्यांनी लिहिलेला पण आत्माराम उपलब्ध आहे. म्हणजे आत्माराम लिहिला समर्थानी, पण प्रत्येक ओवीचं भाष्य लिहिलं या मंडळींनी. तेव्हा या 2-4 ग्रंथाद्वारे आपण अभ्यास करूया. मीही करेन, आपणही सर्वांनी अभ्यास करावा, करत आहेत त्यांना माझं मनापासून अभिवादन. आणि इथेच थांबतो. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थली सुखगना, होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विणे नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ.